पालिकेमध्ये गट स्थापन करण्याची प्रक्रिया येत्या 2 दिवसामध्ये पूर्ण होईल. याच्यामध्ये टेक्निकल गोष्टी असतात की एकत्रित गट स्थापन केल्यानंतर फायदा होईल का, वेगवेगळे गट स्थापन केल्यानंतर फायदा होईल, त्याचा संपूर्ण विचार होईल. आज रात्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींसोबत मुंबई भाजपच्या कोर कमिटीची बैठक आहे. भारतीय जनता पार्टीचा निर्णय कोणी एक घेत नाही. काँग्रेसमध्ये कसं असतं, राहुल गांधींचा आदेश आला तो फायनल, त्याच्यानंतर इतर कोणी बोलायचं नाही. नवनाथजी फायदा होईल म्हणजे फक्त एकच मिनिट घेतो. भारतीय जनता पार्टीचा निर्णय सगळ्यांना विचारात घेऊन, महायुतीचा निर्णय सगळ्यांना विचारात घेऊन घेतला जातो. त्यामुळे थोडासा वेळ लागतो, कारण आम्ही लोकशाही पद्धतीनं जातो. आमची कोर कमिटीची बैठक होते, त्याच्या आधी नगरसेवकांची बैठक होते. अशी सगळी प्रक्रिया पार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. आता 8-10 दिवस झाले निकाल लागून, आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ आणि महायुतीचाच महापौर मुंबई महापालिकेमध्ये बसेल, याच्यात अजिबात शंका नाही. बरं, पण कोणाला फायदा होतील अशा पद्धतीचे निर्णय घेतले जात आहेत, शिवसेनेला का भाजपला, असं मला तुम्हाला विचारायचं होतं. नाही, महायुतीला फायदा होईल असे निर्णय होतात. त्याच्यामध्ये महायुतीला जास्तीत जास्त कमिट्या आपल्या ताब्यामध्ये याव्यात, लोकांची सेवा करण्यासाठी जास्तीत जास्त समित्यांचा उपयोग आपल्याला व्हावा, यासाठीचा निर्णय. पण मग महायुतीने एकत्र लढवल्यानंतर महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून सुद्धा इतकी ओढाताण का चालली आहे? नाही, अजिबात ओढाताण नाहीये. तुम्हाला वाटतं की ओढाताण आहे. देवेंद्रजी दावोसमध्ये होते, दावोसमधनं 2 दिवसापूर्वीच देवेंद्रजी आले. आज त्याबद्दलची आमची बैठक देखील होते. त्यामुळे ओढाताण कुठे आहे? अजिबात ओढाताण नाहीये. महायुतीला स्पष्ट बहुमत आलंय, त्यामुळे आम्हाला कुठेही घाई नाहीये की आम्हाला लगेच आजच सत्ता स्थापन केली पाहिजे, उद्या काहीतरी वेगळं होईल. असं असतं तर लोक घाई गडबड करतात. आम्हाला अजिबात घाई नाही. जनतेने आम्हाला निवडून दिले, 5 वर्षासाठी निवडून दिलेलं आहे. त्यामुळं आम्ही येत्या 2 दिवसामध्ये त्याबद्दलचा योग्य निर्णय घेऊ. आणि एक लक्षात ठेवा, मुंबईचा महापौर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच होणार, याच्यामध्ये अजिबात शंका नाही. आम्ही आधीपासून तेच सांगित होतो आणि तीच भूमिका आमची आताही आहे. बरं, ठीक आहे. हनुमानजी, अकोल्याचा जो प्रयत्न सुरू होता भाजपच्या विरोधामध्ये सर्व पक्षांनी येण्याचा एकत्र, तो का फसला? नाही, फसलेला नाहीये तो. वाटाघाटी सुरू आहेत. वंचित आघाडी असेल, आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब मुंबईमध्ये आमच्या सोबत होते, लातूरमध्ये सोबत होते आणि भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये लढताना ते आमच्या सोबत आहेत. पण पवारांची राष्ट्रवादी तिथे गेलेली आहे, गट स्थापन केलेला आहे आता, असं असताना सुद्धा तुम्ही फसला नाही असं का म्हणताय? नाही ना, अगदीच नाही. ज्या दिवशी बघा, गट स्थापन करणं ही कायदेशीररित्या वेगळी प्रक्रिया आहे. सगळ्या पक्षांना ते गट स्थापन करावे लागतात. जाऊन आयुक्तालयामध्ये आमचा एक गट स्वतंत्र सांगावं लागतं. आता कोणी कोणासोबत गट स्थापन करायचा नाही हा विषय वेगळा आहे. पण ज्यावेळेस प्रत्यक्ष महापौर पदासाठीचा निर्णय होईल त्यावेळेस मला खात्री आहे की अकोल्यामध्ये भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवण्यासाठी जे मॅन्डेट लोकांनी दिलेलं आहे, सर्वाधिक मतदारे भारतीय जनता पक्षाच्या विरोधी जी लोक लढली त्यांचं मॅन्डेट आहे तिथे, तर त्याचा सन्मान होईल आणि अकोल्यामध्ये नक्की तुम्हाला वेगळा निर्णय दिसेल. बरं, ठीक आहे. आता जरी या क्षणी प्रचंड संभ्रमाचं वातावरण आम्हाला बाहेरून दिसतंय, पण तुम्ही असा दावा करताय दोन्ही बाजूने की खूप स्पष्टता आहे, त्यामुळे आता नक्की स्पष्ट काय यातून निकाल लागतोय, अखेर महापौर कोणाचा बनतोय हे बघणं महत्वाचं असेल. धन्यवाद, आपण चर्चा केली त्याबद्दल. पहिल्या प्रश्नाला महाराष्ट्राचा कौल काय आलाय त्यात आपण पाहूयात. जाऊयात पोल सेंटरला.